मराठी व्याकरण संधी. मराठी व्याकरणातील संधी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तलाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये संधीवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. संधी हा मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दोन वर्ण किंवा शब्द एकत्र आल्यावर त्यांच्या उच्चारात किंवा रूपात जो बदल होतो त्याला संधी असे म्हणतात. भाषेचा उच्चार अधिक सुलभ, गोड आणि प्रवाही करण्यासाठी संधीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, विद्या आलय विद्यालय आणि सूर्य उदय सूर्योदय हे संधीची उदाहरणे आहेत. संधीमुळे शब्दांची रचना अधिक प्रभावी आणि शुद्ध बनते. मराठी व्याकरणात संधीचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. दोन स्वर एकत्र आल्यास स्वरसंधी होते, दोन व्यंजनांच्या संयोगाने व्यंजनसंधी होते, तर विसर्गामुळे होणाऱ्या बदलाला विसर्गसंधी म्हणतात. प्रत्येक संधीचे स्वतंत्र नियम आहेत. उदाहरणार्थ, महाइंद्र महेंद्र हे गुण संधीचे उदाहरण आहे, तर सज्जन सज्जन हे व्यंजनसंधीचे उदाहरण आहे. संधीचे नियम समजल्यास शब्दांचा योग्य अर्थ आणि रचना समजणे सोपे जाते. संधीचा अभ्यास स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तलाठी आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये संधी व संधिविच्छेद यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. संधीचे योग्य ज्ञान असल्यास भाषेतील शुद्ध लेखन आणि वाचन कौशल्य सुधारते. तसेच संस्कृतनिष्ठ शब्दांचे अर्थ समजण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संधीचे प्रकार, नियम आणि उदाहरणांचा नियमित सराव करणे आवश्यक आहे. या भागात आपण संधीची व्याख्या, अर्थ आणि काही उदाहरणे समजून घेऊ. 1. संधी, अर्थ व व्याख्या. संधी म्हणजे दोन शब्द, वर्ण किंवा अक्षरे एकत्र आल्यावर त्यांच्या उच्चारात किंवा रूपात होणारा बदल. संधीची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगितली जाते: दोन वर्ण किंवा शब्द एकत्र आल्यावर त्यांच्या ध्वनीत किंवा रूपात होणाऱ्या बदलाला संधी असे म्हणतात. संधीमध्ये मुख्यतः ध्वनी बदल होतो. हा बदल उच्चार सुलभ करण्यासाठी घडतो. मराठी व्याकरणात संधीचे 3 प्रमुख प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. दोन स्वर एकत्र आल्यास स्वरसंधी होते, दोन व्यंजनांच्या संयोगाने व्यंजनसंधी होते, तर विसर्गामुळे होणाऱ्या बदलाला विसर्गसंधी म्हणतात. उदाहरणार्थ, महाईश्वर महेश्वर हे स्वरसंधीचे उदाहरण आहे, सज्जन सज्जन हे व्यंजनसंधीचे उदाहरण आहे, तर आशा निराशा हे विसर्गसंधीचे उदाहरण आहे. मराठी भाषेतील शुद्ध लेखन आणि योग्य उच्चार समजण्यासाठी संधीचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. संधीमुळे शब्दांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आणि भाषेतील सौंदर्य वाढते. साहित्य, कविता, निबंध आणि धार्मिक ग्रंथांमध्ये संधीचा मोठ्या प्रमाणात वापर आढळतो. संधीचे नियम समजल्यास मोठ्या आणि कठीण शब्दांचे विभाजन करणे सोपे जाते. उदाहरणार्थ, सदैव या शब्दाचा संधिविच्छेद सदा एव असा होतो. त्यामुळे शब्दांची निर्मिती आणि त्यांचे मूळ स्वरूप समजण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान अधिक मजबूत होते आणि व्याकरणातील अचूकता वाढते. 2. संधीची 2 उदाहरणे. सूर्य उदय सूर्योदय, विद्या आलय विद्यालय. येथे दोन शब्द एकत्र आल्यावर उच्चार सुलभ होण्यासाठी बदल झाला आहे. या भागात आपण संधीचे महत्त्व आणि संधीचे 3 प्रमुख प्रकार समजून घेऊ. 1. संधीचे महत्त्व. मराठी भाषेत संधीचे महत्त्व पुढील कारणांमुळे आहे. 1. भाषेचा उच्चार गोड व सहज होतो. 2. शब्दांची रचना समजण्यास मदत होते. 3. संस्कृतनिष्ठ शब्द समजणे सोपे जाते. 4. लेखन अधिक शुद्ध व व्याकरण सुसंगत होते. 5. स्पर्धा परीक्षांमध्ये संधिविच्छेदावर प्रश्न विचारले जातात. 2. संधीचे प्रमुख प्रकार. मराठी व्याकरणात संधीचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. 1. स्वरसंधी. 2. व्यंजनसंधी.
3. विसर्ग संधी. या भागात आपण संधीचा पहिला प्रकार स्वरसंधी याबाबत माहिती समजून घेऊ. 1. स्वरसंधी. स्वरसंधी हा मराठी व्याकरणातील संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन स्वर एकत्र आल्यावर त्यांच्या उच्चारात किंवा रूपात जो बदल होतो त्याला स्वरसंधी असे म्हणतात. उदा. महा ईश्वर महेश्वर, विद्या आलय विद्यालय. 2. स्वरसंधीचे प्रकार. स्वरसंधीचे मुख्यतः 5 प्रकार मानले जातात: दीर्घ संधी, गुण संधी, वृद्धी संधी, यण संधी आणि अयादी संधी. दीर्घ संधीमध्ये समान स्वर एकत्र आल्यास दीर्घ स्वर तयार होतो. उदाहरणार्थ, विद्या आलय विद्यालय येथे आ मिळून आ झाला आहे. गुण संधीमध्ये अ किंवा आ नंतर ई, उ किंवा उ आल्यास ए किंवा ओ तयार होतो. उदाहरणार्थ, महा इंद्र महेंद्र आणि सूर्य उद्य सूर्योदय. वृद्धी संधीमध्ये अ किंवा आ नंतर ए, ऐ, ओ किंवा औ आल्यास ऐ किंवा औ तयार होतो. उदाहरणार्थ, सदा एव सदैव. या प्रकारांमुळे स्वरांमध्ये होणारे बदल स्पष्टपणे समजतात. यण संधी आणि अयादी संधी हे देखील स्वरसंधीचे महत्त्वाचे प्रकार आहेत. यण संधीमध्ये ई, उ या स्वरांच्या पुढे दुसरा स्वर आल्यास अनुक्रमे ऐ आणि व्हय वर्ण येतात. उदाहरणार्थ, अति आचार अत्याचार येथे इचा ऐ झाला आहे. तसेच गुरु आदेश गुरुवादेश येथे उचा व झाला आहे. अयादी संधीमध्ये ए, ऐ, ओ, औ यांच्या पुढे स्वर आल्यास त्यांचे ऐ, आव इत्यादी रूपांतरे होतात. स्वरसंधीचे हे प्रकार समजल्यास शब्दांची योग्य रचना आणि त्यांचे मूळ रूप समजणे सोपे जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण अधिक मजबूत होते. या भागात आपण स्वरसंधीचे मुख्यतः 5 प्रकाराबाबत माहिती समजून घेऊ. स्वरसंधीचा पहिला प्रकार दीर्घ संधी आहे. दीर्घ संधी. समान स्वर एकत्र आल्यावर दीर्घ स्वर होतो. 1. दीर्घ संधी मध्ये मुख्यतः खालील 3 प्रकारच्या संध्या असतात. पहिला शब्द विद्या आणि दुसरा शब्दालंय असेल तर दीर्घ स्वर संधी विद्यालय होते. पहिला शब्द राजा आणि दुसरा शब्दादेश असेल तर दीर्घ स्वर संधी राजादेश होते. पहिला शब्द गिरी आणि दुसरा शब्दईश असेल तर दीर्घ स्वर संधी गिरीश होते. 2. दीर्घ संधीचे प्रमुख नियम खाली दिलेले आहेत. आ आणि अ एकत्र आल्यास त्याचा आ होतो. ई आणि ई एकत्र आल्यास त्याचा दीर्घी होतो. उ आणि उ एकत्र आल्यास त्याचा दीर्घ उ होतो. स्वर संधीचा दुसरा प्रकार गुण संधी आहे. गुण संधी. गुण संधी हा स्वरसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. 2 शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आ आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ई, उ हे स्वर आल्यास त्यांच्या संयोगातून नवीन स्वर तयार होतो. या स्वरबदलाला गुण संधी असे म्हणतात. गुण संधीमध्ये उच्चार अधिक सुलभ आणि मधुर करण्यासाठी ध्वनी बदल घडतो. मराठी आणि संस्कृतनिष्ठ शब्दांमध्ये गुण संधी मोठ्या प्रमाणात आढळते. गुण संधीचे नियम. 1. पहिला नियम आ इ ए. गुण संधीच्या पहिल्या नियमात किंवा आ आणि ई किंवा ई एकत्र आल्यास त्यापासून ए तयार होतो. उदाहरण: महा इंद्र महेंद्र. नर ईश नरेश. 2. दुसरा नियम आ उ. गुण संधीच्या दुसऱ्या नियमात किंवा आ आणि उ किंवा उ एकत्र आल्यास त्यापासून ओ तयार होतो. उदाहरणे: सूर्य उद्य सूर्योदय. गंगा ऊर्मी गंगोर्मी. गुण संधीमध्ये तयार होणारे ए आणि ओ हे स्वर गुणस्वर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या संधीला गुण संधी असे नाव दिले आहे. स्वर संधीचा तिसरा प्रकार वृद्धी संधी आहे. वृद्धी संधी. 1. व्याख्या. वृद्धी संधी हा स्वरसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे.
दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आ आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला ए, ऐ, ओ, औ हे स्वर आल्यास त्यांच्या संयोगातून ऐ किंवा औ हे स्वर तयार होतात. या ध्वनी बदलाला वृद्धी संधी असे म्हणतात. वृद्धी संधीमुळे शब्दांचा उच्चार अधिक सुलभ आणि प्रभावी होतो. 2. वृद्धी संधीचे नियम. नियम पहिला, अ किंवा आ ए किंवा ऐ ऐ. नियम दुसरा, अ किंवा आ ओ किंवा औ औ. उदाहरणे. 1. संधिपूर्व शब्द जर सदा एव असेल तर संधी झालेला शब्द सदैव होतो. 2. संधिपूर्व शब्द जर महा ऐश्वर्य असेल तर संधी झालेला शब्द महैश्वर्य होतो. 3. संधिपूर्व शब्द जर जल ओघ असेल तर संधी झालेला शब्द जलुग होतो. स्वर संधीचा चौथा प्रकार यण संधी आहे. यण संधी. 1. व्याख्या. यण संधी हा स्वरसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेले इ, उ, उ, रू हे स्वर पुढे दुसरा स्वर आल्यास बदलून अनुक्रमे ऐ, व, र असे होतात. या ध्वनी बदलाला यण संधी असे म्हणतात. भाषेचा उच्चार अधिक सोपा, प्रवाही आणि मधुर करण्यासाठी हा बदल होतो. सोप्या भाषेत इ, उ, उ यांच्या पुढे दुसरा स्वर आल्यास अनुक्रमे ऐ, व येतात. 2. यण संधीचे नियम. नियम पहिला, इ चा ऐ होतो. बी. नियम दुसरा, उ चा व होतो. 3. यण संधीचे उदाहरणे. इ पासून ऐ. संधिपूर्व शब्द अति आचार असेल तर संधी झालेला शब्द अत्याचार होईल. संधिपूर्व शब्द प्रति एक असेल तर संधी झालेला शब्द प्रत्येक होईल. संधिपूर्व शब्द नीती आदेश असेल तर संधी झालेला शब्द नित्यादेश होईल. बी. उ पासून. संधिपूर्व शब्द जर गुरु आदेश असेल तर संधी झालेला शब्द गुरुवादेश होईल. संधिपूर्व शब्द जर सुआगत असेल तर संधी झालेला शब्द स्वागत होईल. संधिपूर्व शब्द जर अनु अर्थ असेल तर संधी झालेला शब्द अन्वर्थ होईल. सी. 3. रूपासून. संधिपूर्व शब्दसंधी जर पितृ आज्ञा असेल तर संधी झालेला शब्द पित्राज्ञा होईल. संधिपूर्व शब्दसंधी जर मातृ आदेश असेल तर संधी झालेला शब्द मात्रादेश होईल. स्वर संधीचा पाचवा व शेवटचा प्रकार म्हणजे अयादी संधी. या भागात आपण अयादी संधीचा अर्थ, व्याख्या आणि उदाहरणे समजून घेऊ. अयादी संधी. 1. अर्थ. अयादी संधी हा स्वरसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी ए, ऐ, ओ, औ हे स्वर आणि पुढील शब्दाच्या सुरुवातीला दुसरा स्वर आल्यास त्या स्वरांमध्ये बदल होतो. या बदलाला अयादी संधी असे म्हणतात. या संधीमध्ये ए, ऐ, ओ, औ या स्वरांचे अनुक्रमे ऐ, आय, औ, आव असे रूपांतर होते. भाषेचा उच्चार अधिक सुलभ आणि प्रवाही करण्यासाठी हा ध्वनी बदल घडतो. 2. व्याख्या. ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे दुसरा स्वर आल्यास त्यांचे अनुक्रमे ऐ, आय, औ, आव असे रूपांतर होणे म्हणजे अयादी संधी होय. 3. अयादी संधीचे नियम. अयादी संधीचे नियम खालील प्रमाणे आहेत. स्वर ए असेल तर त्याचा बदल ऐ होतो. बी. स्वर ऐ असेल तर त्याचा बदल आय होतो. सी. स्वर ओ असेल तर त्याचा बदल अ होतो. डी. स्वर औ असेल तर त्याचा बदल आव होतो. 4. अयादी संधीचे उदाहरणे. संधिपूर्व शब्द ए असेल तर संधी झालेला शब्द ऐ होतो. उदाहरणे. ने अंचे नयन. शे अंचे शयन. बी. संधिपूर्व शब्द ऐ असेल तर संधी झालेला शब्द आय होतो. उदाहरणे. गै अकचे गायक. नै अकचे नायक. सी. संधिपूर्व शब्द ओ असेल तर संधी झालेला शब्द अ होतो. उदाहरणे. भो अंचे भवन.
चे पविक संस्कृतनिष्ठ उदाहरण. दी संधिपूर्व शब्द असेल तर संधी झालेला शब्द आव होतो. उदाहरणे: नौईकचे नाविक, भाऊ भावन. व्यंजनसंधी हा मराठी व्याकरणातील संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्द किंवा वर्ण एकत्र येताना व्यंजनांमध्ये जो ध्वनिबदल होतो त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. या संधीमध्ये मुख्यतः व्यंजनांचा परस्पर परिणाम होऊन उच्चार सुलभ आणि मधुर केला जातो. संस्कृतनिष्ठ मराठी शब्दांमध्ये व्यंजनसंधी मोठ्या प्रमाणात आढळते. व्यंजनसंधी. एक अर्थ. व्यंजनसंधी हा मराठी व्याकरणातील संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्द किंवा वर्ण एकत्र येताना व्यंजनांमध्ये जो ध्वनिबदल होतो त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. या संधीमध्ये मुख्यतः व्यंजनांचा परस्पर परिणाम होऊन उच्चार सुलभ आणि मधुर केला जातो. संस्कृतनिष्ठ मराठी शब्दांमध्ये व्यंजनसंधी मोठ्या प्रमाणात आढळते. दोन व्यंजनसंधीची व्याख्या. दोन व्यंजनांच्या संयोगामुळे किंवा व्यंजन व इतर वर्णांच्या संयोगामुळे व्यंजनात होणाऱ्या बदलाला व्यंजनसंधी असे म्हणतात. तीन व्यंजनसंधीचे 6 प्रकार. व्यंजनसंधीचे मुख्य 6 प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. परस्वर्ण संधी. 2. तजष्ट्व संधी. 3. श्चुत्व संधी. 4. श्टुत्व संधी. 5. तुगागम संधी. 6. द्वित्व संधी. पुढील 6 भाग मध्ये आपण व्यंजनसंधीचे मुख्य 6 प्रकार समजून घेणार आहोत. व्यंजनसंधीचा पहिला प्रकार म्हणजे 1. परस्वर्ण संधी. 1. परस्वर्ण संधी. अर्थ व व्याख्या. परस्वर्ण संधी हा व्यंजनसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. परस्वर्ण म्हणजे पुढे येणाऱ्या वर्णाच्या वर्गातील वर्ण. दोन शब्द एकत्र येताना अनुस्वार अ पुढे येणाऱ्या व्यंजनाच्या प्रभावामुळे त्या व्यंजनाच्या वर्गातील वर्णात बदलतो, तेव्हा परस्वर्ण संधी होते. हा बदल उच्चार अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्यासाठी केला जातो. 2. व्याख्या. अनुस्वारानंतर येणाऱ्या व्यंजनाच्या प्रभावामुळे अनुस्वार त्या व्यंजनाच्या वर्गातील वर्णात बदलतो, तेव्हा होणाऱ्या संधीला परस्वर्ण संधी असे म्हणतात. 3. परस्वर्ण संधी उदाहरणे. अ. संधिपूर्व शब्द जर संकल्प असेल तर संधी झालेला शब्द संकल्प होतो. बी. संधिपूर्व शब्द जर संगती असेल तर संधी झालेला शब्द संगती होतो. सी. संधिपूर्व शब्द जर संचार असेल तर संधी झालेला शब्द संचार होतो. डी. संधिपूर्व शब्द जर समतोष असेल तर संधी झालेला शब्द संतोष होतो. व्यंजनसंधीचा दुसरा प्रकार म्हणजे जष्ट्व संधी. आ. जष्ट्व संधी. 1. जष्ट्व संधी. अर्थ. जष्ट्व संधी हा व्यंजनसंधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेले कठोर व्यंजन पुढील मृदू व्यंजनाच्या प्रभावामुळे मृदू व्यंजनात बदलते. या ध्वनी बदलाला जष्ट्व संधी असे म्हणतात. जश या शब्दाचा अर्थ मृदू व्यंजन असा होतो. त्यामुळे कठोर व्यंजनाचे मृदू व्यंजनात रूपांतर होणे म्हणजे जष्ट्व संधी होय. 2. तजष्ट्व संधी व्याख्या. दोन शब्दांच्या संयोगात पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेले कठोर व्यंजन पुढील मृदू व्यंजनाच्या प्रभावामुळे मृदू व्यंजनात बदलते, तेव्हा जष्ट्व संधी होते. 3. जष्ट्व संधीचे नियम. जष्ट्व संधीमध्ये प्रामुख्याने यांसारखी कठोर व्यंजने पुढील मृदू व्यंजनाच्या प्रभावामुळे ज, द, द, बियांसारख्या मृदू व्यंजनात बदलतात. 4. जष्ट्व संधी नियम पुढील प्रमाणे. अ. कठोर व्यंजन चे मृदू व्यंजन होते. बी. कठोर व्यंजन चे मृदू व्यंजन होते. सी. कठोर व्यंजन चे मृदू व्यंजन होते. डी. कठोर व्यंजन चे मृदू व्यंजन होते. ई. कठोर व्यंजन चे मृदू व्यंजन होते. जष्ट्व संधीचे उपप्रकार.
जश्त्व संधीचे स्वतंत्र उपप्रकार नसले तरी व्यंजनांच्या बदलानुसार त्याचे स्वरूप बदलते. उदाहरणार्थ अ चे ध होणे. उदाहरण 1 जगद्गुरु जगद्गुरु. 2 तद्दिन तद्दिन. बी चे ढ होणे. उदाहरण 1 षट आनन षडानन. अ चे ग होणे. उदाहरण 1 वाक ईश वागीश. 2 जश्त्व संधीची ओळख. जश्त्व संधीची उदाहरणे. संधीपूर्व शब्द जर सज्जन असेल तर संधी झालेला शब्द सज्जन होतो. संधीपूर्व शब्द जर जगद्गुरु असेल तर संधी झालेला शब्द जगद्गुरु होतो. संधीपूर्व शब्द जर उद्घाटन असेल तर संधी झालेला शब्द उद्घाटन होतो. संधीपूर्व शब्द जर तद्दिन असेल तर संधी झालेला शब्द तद्दिन होतो. संधीपूर्व शब्द जर षट आनन असेल तर संधी झालेला शब्द षडानन होतो. इ श्चुत्व संधी. श्चुत्व संधी. एक अर्थ. श्चुत्व संधी हा व्यंजन संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. दोन शब्दांच्या संयोगात काही विशिष्ट व्यंजनांचा उच्चार बदलून चवर्गीय ध्वनी निर्माण होतो. विशेषतः स किंवा यांच्या पुढेच वर्गातील व्यंजन च, छ, ज, झ आल्यास हा बदल घडतो. या ध्वनी बदलाला श्चुत्व संधी असे म्हणतात. भाषेचा उच्चार अधिक सुलभ आणि प्रवाही करण्यासाठी ही संधी होते. 2 व्याख्या. स किंवा ती यांच्या पुढेच वर्गातील व्यंजन आल्यास त्या व्यंजनांमध्ये होणाऱ्या बदलाला श्चुत्व संधी असे म्हणतात. 3 श्चुत्व संधीचे नियम. अ किंवा स यांच्या पुढेच छ, ज, झ यांसारखी चवर्गीय व्यंजने आल्यास ध्वनी बदल होतो. बी उच्चार सुलभ करण्यासाठी किंवा स हे चवर्गाशी सुसंगत रूप धारण करतात. सी अनेक वेळाच किंवा ज या ध्वनींचे द्वित्व दुप्पट उच्चार दिसून येते. 1 श्चुत्व संधीची उदाहरणे. संधीपूर्व शब्द जर सच्चरित्र असेल तर संधी झालेला शब्द सच्चरित्र होतो. संधीपूर्व शब्द जर उच्चार असेल तर संधी झालेला शब्द उच्चार होतो. संधीपूर्व शब्द जर सज्जन असेल तर संधी झालेला शब्द सज्जन होतो. संधीपूर्व शब्द जर उज्ज्वल असेल तर संधी झालेला शब्द उज्ज्वल होतो. 2 श्चुत्व संधीचे प्रकार. श्चुत्व संधीमध्ये स्वतंत्र उपप्रकार नसले तरी ध्वनी बदलाच्या स्वरूपानुसार पुढील प्रकार दिसतात. अ तचेच झ होणे. च्या पुढे चवर्गीय व्यंजन आल्यास चेच किंवा ज मध्ये रूपांतर होते. उदाहरणे. आई संधीपूर्व शब्द जर सच्चरित्र तर संधी झालेला शब्द सच्चरित्र होतो. तू संधीपूर्व शब्द जर सज्जन तर संधी झालेला शब्द सज्जन होतो. बी चे द्वित्व होणे. काही शब्दांमध्ये चा प्रभाव पडून पुढील व्यंजन दुप्पट होते. उदाहरणे. आई संधीपूर्व शब्द जर उच्चार असेल तर संधी झालेला शब्द उच्चार होतो. तू संधीपूर्व शब्द जर उज्ज्वल असेल तर संधी झालेला शब्द उज्ज्वल होतो. तुगागम संधी. व्यंजन संधीचा 5वा प्रकार म्हणजे तुगागम संधी. 1 अर्थ. तुगागम संधी हा व्यंजन संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. तुगागम या शब्दामध्ये तुक म्हणजे त्या वर्णाचा आगम, अतिरिक्त प्रवेश असा अर्थ होतो. 2 शब्द एकत्र येताना उच्चार सुलभ करण्यासाठी मध्ये हा अतिरिक्त वर्ण येतो. या प्रक्रियेला तुगागम संधी असे म्हणतात. या संधीमुळे शब्दांचा उच्चार अधिक स्पष्ट, सोपा आणि मधुर होतो. 2 व्याख्या. 2 शब्दांच्या संयोगात उच्चार सुलभ करण्यासाठी मध्ये त्या वर्णाचा आगम होतो, तेव्हा त्या संधीला तुगागम संधी असे म्हणतात. 3 तुगागम संधीचे नियम. 1 एखाद्या शब्दाच्या शेवटी स्वर आणि पुढील शब्दाच्या सुरुवातीला च किंवा तत्सम व्यंजन आल्यास मध्ये हा वर्ण येतो. 2 या अतिरिक्त मुळे संयुक्त व्यंजन तयार होते. 3 उच्चार सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी हा बदल होतो. तुगागम संधी. 1 तुगागम संधीची उदाहरणे.
संधिपूर्व शब्द जर अनुच्छेद असेल तर संधी झालेला शब्द अनुच्छेद असतो. बी. संधिपूर्व शब्द जर परिच्छेद असेल तर संधी झालेला शब्द परिच्छेद असतो. सी. संधिपूर्व शब्द जर विच्छिन्न असेल तर संधी झालेला शब्द विच्छिन्न असतो. डी. संधिपूर्व शब्द जर आच्छादन असेल तर संधी झालेला शब्द आच्छादन असतो. 2. तुगागम संधीचे प्रकार. तुगागम संधीचे स्वतंत्र उपप्रकार नसले तरी च्या आगमानुसार तिचे स्वरूप दिसून येते. च्या आधी तागम. जेव्हा पुढील शब्द छने सुरू होतो तेव्हा ती येतो. उदाहरणे. आई. संधिपूर्व शब्द जर अनुच्छेद तर संधी झालेला शब्द अनुच्छेद होतो. तू. संधिपूर्व शब्द जर परिच्छेद तर संधी झालेला शब्द परिच्छेद होतो. बी. संयुक्त व्यंजन निर्माण. आगमामुळे छनयांसारखी संयुक्त व्यंजने तयार होतात. उदाहरणे. आई. संधिपूर्व शब्द जर विच्छिन्न तर संधी झालेला शब्द विच्छिन्न होतो. तू. संधिपूर्व शब्द जर आच्छादन तर संधी झालेला शब्द आच्छादन होतो. व्यंजन संधी मधील 6वा व शेवटचा प्रकार म्हणजे द्वित्वसंधी. एक. अर्थ. द्वित्वसंधी हा व्यंजन संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. द्वित्व म्हणजे एखाद्या व्यंजनाचे दुप्पट होणे. दोन शब्द एकत्र येताना उच्चार सुलभ करण्यासाठी एखादे व्यंजन दोनदा येते किंवा दुप्पट उच्चारले जाते. या प्रक्रियेला द्वित्व संधी असे म्हणतात. या संधीमुळे शब्दांचा उच्चार अधिक स्पष्ट, ठळक आणि प्रभावी होतो. 2. व्याख्या. दोन शब्दांच्या संयोगात एखादे व्यंजन दुप्पट होणे किंवा त्याचा द्विगुणित उच्चार होणे म्हणजे द्वित्वसंधी होय. 3. द्वित्वसंधीचे नियम. 1. दोन शब्द एकत्र येताना काही व्यंजने दुप्पट होतात. 2. उच्चार सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी व्यंजनाचे द्वित्व केले जाते. 3. विशेषतः द, ज, च इत्यादी व्यंजनांचे द्वित्व आढळते. 4. संस्कृतनिष्ठ शब्दांमध्ये द्वित्वसंधी जास्त प्रमाणात आढळते. 1. द्वित्वसंधीची उदाहरणे. संधिपूर्व शब्द जर उल्हास असेल तर संधी झालेला शब्द उल्हास होतो. संधिपूर्व शब्द जर उज्ज्वल असेल तर संधी झालेला शब्द उज्ज्वल होतो. 2. द्वित्वसंधीचे प्रकार. द्वित्वसंधीमध्ये व्यंजनांच्या दुप्पट होण्याच्या स्वरूपानुसार प्रकार दिसतात. चे द्वित्व होणे. संधिपूर्व शब्द जर उज्ज्वल असेल तर संधी झालेला शब्द उज्ज्वल होतो. बी. चे द्वित्व. संधिपूर्व शब्दसंधी जर उच्चार असेल तर संधी झालेला शब्द उच्चार होतो. सी. चे द्वित्व. संधिपूर्व शब्द जर उल्हास असेल तर संधी झालेला शब्द उल्हास होतो. 3. द्वित्वसंधीची ओळख. शब्दामध्ये एखादे व्यंजन सलग दोनदा आलेले दिसते. बी. ज, च, ल, छयांसारखी संयुक्त व्यंजने आढळतात. सी. संधिविच्छेद केल्यास मूळ शब्दामध्ये एकच व्यंजन असते. आपण आतापर्यंत स्वर आणि व्यंजन संधी आणि त्याचे प्रकार समजून घेतले. संधीमधील तिसरा प्रकार म्हणजे विसर्गसंधी. या पुढील भागामध्ये आपण विसर्गसंधीचा अभ्यास करणार आहोत. विसर्गसंधी. 1. अर्थ. विसर्गसंधी हा मराठी व्याकरणातील संधीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. विसर्ग म्हणजे हे चिन्ह. दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग आणि पुढील शब्दाच्या सुरुवातीला स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गामध्ये जो बदल होतो त्याला विसर्गसंधी असे म्हणतात. हा बदल उच्चार अधिक सुलभ, स्पष्ट आणि गोड करण्यासाठी होतो. संस्कृतनिष्ठ मराठी शब्दांमध्ये विसर्गसंधी मोठ्या प्रमाणात आढळते. 2. व्याख्या. दोन शब्दांच्या संयोगात पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गाचा पुढील वर्णाच्या प्रभावामुळे जो बदल होतो त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. 3. विसर्गसंधीचे नियम. 1. विसर्गानंतर स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गात बदल होतो.
2. काही ठिकाणी विसर्ग कायम राहतो. 3. काही ठिकाणी विसर्गाचा स र किंवा ओ असा बदल होतो. 4. उच्चार सुलभ करण्यासाठी हा ध्वनी बदल केला जातो. 4. विसर्गसंधीचे प्रकार. विसर्गसंधीचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. विसर्ग कायम राहणे. 2. विसर्गाचा स होणे. 3. विसर्गाचा र होणे. 4. विसर्गाचा ओ होणे. थोडक्यात विसर्ग पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यावर होणाऱ्या बदलाला विसर्गसंधी म्हणतात. विसर्गसंधीचे प्रकार. विसर्गसंधीचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. विसर्ग कायम राहणे. 2. विसर्गाचा स होणे. 3. विसर्गाचा र होणे. 4. विसर्गाचा ओ होणे. 1. विसर्ग कायम राहणे. नियम. काही शब्दांमध्ये विसर्गानंतर कठोर व्यंजन आल्यास विसर्ग जशास तसा राहतो. उदाहरणे. संधिपूर्व शब्द जर दुहक असेल तर संधी झालेला शब्द दुह होतो, म्हणजे विसर्ग कायम राहतो. 2. विसर्गाचा स होणे. नियम. विसर्गानंतर थ, सियांसारखी व्यंजने आल्यास विसर्गाचा स होतो. उदाहरणे. संधिपूर्व शब्द जर मनः ताप तर संधी झालेला शब्द मनस्ताप होतो. चास होतो. 3. विसर्गाचा र होणे. नियम. विसर्गानंतर स्वर आल्यास अनेक वेळा विसर्गाचा र होतो. उदाहरणे. संधिपूर्व शब्द जर निह आशा असेल तर संधी झालेला शब्द निराशा होतो. 4. विसर्गाचा ओ होणे. नियम. काही ठिकाणी विसर्गाचा ओ असा उच्चार होतो. उदाहरणे. संधिपूर्व शब्द जर मनःरथ असेल तर संधी झालेला शब्द मनोरथ होतो. विसर्गसंधीची 10 उदाहरणे. 1. संधी शब्द जर दुहक असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद दुहक असा होतो. 2. संधी शब्द जर दुहसाहस असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद दुहसाहस असा होतो. 3. संधी शब्द जर निराशा असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद निह आशा असा होतो. 4. संधी शब्द जर निरर्थ असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद निह अर्थ असा होतो. 5. संधी शब्द जर निरुपाय असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद निह उपाय असा होतो. 6. संधी शब्द जर निस्संदेह असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद निह संदेह असा होतो. 7. संधी शब्द जर मनस्ताप असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद मनः ताप असा होतो. 8. संधी शब्द जर मनोरथ असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद मनः रथ असा होतो. 9. संधी शब्द जर तेजोमय असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद तेजहमय असा होतो. 10. संधी शब्द जर यशोदा असेल तर त्याची विसर्ग संधिविच्छेद यशः दा असा होतो. संधी 50 बहुपर्यायी प्रश्न MCQs. 1. महेंद्र या शब्दाचा संधिविच्छेद कोणता? अ. महाइंद्र. बी. महेंद्र. सी. महीइंद्र. डी. महाएंद्र. उत्तर अ. महाइंद्र. स्पष्टीकरण. अ इ ए हा गुण संधीचा नियम येथे लागू होतो. 2. सदैव हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? अ. दीर्घ संधी. बी. गुण संधी. सी. वृद्धी संधी. डी. यण संधी. उत्तर सी. वृद्धी संधी. स्पष्टीकरण. अ ए ऐ हा वृद्धी संधीचा नियम आहे. 3. विद्यालय या शब्दात कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. दीर्घ संधी. सी. यण संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर बी. दीर्घ संधी. स्पष्टीकरण. आ असा दीर्घ स्वर तयार झाला आहे. 4. अत्याचार या शब्दात कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. यण संधी. सी. वृद्धी संधी. डी. जश्व संधी. उत्तर बी. यण संधी. स्पष्टीकरण. इ ऐ असा बदल झाला आहे. 5. सूर्योदयचा संधिविच्छेद कोणता? अ. सूर्य उदय. बी.
सूर उदय. सी. सूर्य उदय. डी. सूर उदय. उत्तर अ. सूर्य उदय. स्पष्टीकरण अ उ ओ हा गुण संधीचा नियम लागू आहे. 6. सज्जन्य शब्दात कोणती संधी आहे? अ. दीर्घ संधी. बी. विसर्ग संधी. सी. जष्ट्व संधी. डी. वृद्धी संधी. उत्तर सी. जष्ट्व संधी. स्पष्टीकरण ज असा बदल झाला आहे. 7. निराशा या शब्दात कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. विसर्ग संधी. सी. यण संधी. डी. परस्वरण संधी. उत्तर बी. विसर्ग संधी. स्पष्टीकरण निय आशा निराशा येथे विसर्गाचा र झाला आहे. 8. अनुच्छेद मध्ये कोणती संधी आहे? अ. श्चुत्व संधी. बी. तुगागम संधी. सी. द्वित्व संधी. डी. गुण संधी. उत्तर बी. तुगागम संधी. स्पष्टीकरण मध्ये तागम झाला आहे. 9. तेजोमयचा संधिविच्छेद कोणता? अ. तेजमय. बी. तेजहमय. सी. तेजोमय. डी. तेजामय. उत्तर बी. तेजहमय. स्पष्टीकरण विसर्गाचा ओ झाला आहे. 10. सच्चरित्रमध्ये कोणती संधी आहे? अ. श्चुत्व संधी. बी. दीर्घ संधी. सी. गुण संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर अ. श्चुत्व संधी. स्पष्टीकरण तिच असा बदल झाला आहे. 11. नरेशचा संधिविच्छेद कोणता? अ. नर ईश. बी. नर ऐश. सी. नराईश. डी. नीश. उत्तर अ. नर ईश. स्पष्टीकरण अ इ ए हा गुण संधीचा नियम आहे. 12. महोत्सव मध्ये कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. दीर्घ संधी. सी. यण संधी. डी. द्वित्व संधी. उत्तर अ. गुण संधी. स्पष्टीकरण अ उ ओ झाला आहे. 13. उज्ज्वलय शब्दात कोणती संधी आहे? अ. द्वित्व संधी. बी. दीर्घ संधी. सी. वृद्धी संधी. डी. परस्वरण संधी. उत्तर अ. द्वित्व संधी. स्पष्टीकरण ज हे दुप्पट व्यंजन आले आहे. 14. मनस्तापचा संधिविच्छेद कोणता? अ. मनताप. बी. मनःताप. सी. मनस्ताप. डी. मनोताप. उत्तर बी. मनःताप. स्पष्टीकरण विसर्गाचा स झाला आहे. 15. गुरुवादेश मध्ये कोणती संधी आहे? अ. यण संधी. बी. गुण संधी. सी. वृद्धी संधी. डी. दीर्घ संधी. उत्तर अ. यण संधी. स्पष्टीकरण उव असा बदल झाला आहे. 16. संगतीमध्ये कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. परस्वरण संधी. सी. जष्ट्व संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर बी. परस्वरण संधी. स्पष्टीकरण अनुस्वार पुढील वर्गाशी सुसंगत झाला आहे. 17. लोकोपकारचा संधिविच्छेद कोणता? अ. लोक उपकार. बी. लोको उपकार. सी. लोक उपकार. डी. लो उपकार. उत्तर अ. लोक उपकार. स्पष्टीकरण अ उ ओ हा गुण संधीचा नियम. 18. निस्संदेह मध्ये कोणती संधी आहे? अ. विसर्ग संधी. बी. यण संधी. सी. दीर्घ संधी. डी. गुण संधी. उत्तर अ. विसर्ग संधी. स्पष्टीकरण निह संदेह निस्संदेह. 19. वागीशचा संधिविच्छेद कोणता? अ. वाक ईश. बी. वाक ईश. सी. वाग ईश. डी. वा ईश. उत्तर अ. वाक ईश. स्पष्टीकरण क असा जष्ट्व संधीतील बदल झाला आहे. 20.
स्वागत मध्ये कोणती संधी आहे? अ. यण संधी. बी. दीर्घ संधी. सी. वृद्धी संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर अ. यण संधी. स्पष्टीकरण उव्ह असा बदल झाला आहे. 21. जगद्गुरु या शब्दात कोणती संधी आहे? अ. जष्ट्व संधी. बी. श्चुत्व संधी. सी. परस्वरण संधी. डी. गुण संधी. उत्तर अ. जष्ट्व संधी. स्पष्टीकरण असा बदल झाला आहे. 22. महेश्वरचा संधिविच्छेद कोणता? अ. महाईश्वर. बी. महईश्वर. सी. महाऐश्वर्य. डी. महईश. उत्तर अ. महाईश्वर. स्पष्टीकरण अ इ ए हा गुण संधीचा नियम. 23. अन्वर्थमध्ये कोणती संधी आहे? अ. यण संधी. बी. वृद्धी संधी. सी. दीर्घ संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर अ. यण संधी. स्पष्टीकरण उव्ह असा बदल झालेला आहे. 24. आच्छादन मध्ये कोणती संधी आहे? अ. तुगागम संधी. बी. द्वित्व संधी. सी. परस्वरण संधी. डी. गुण संधी. उत्तर अ. तुगागम संधी. स्पष्टीकरण चा आगम होऊन छ तयार झाले आहे. 25. षडाननचा संधिविच्छेद कोणता? अ. षट आनन. बी. ष आनन. सी. षड आनन. डी. षट आनन. उत्तर अ. षट आनन. स्पष्टीकरण असा जष्ट्व संधीतील बदल आहे. 26. संतोष मध्ये कोणती संधी आहे? अ. परस्वरण संधी. बी. यण संधी. सी. दीर्घ संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर अ. परस्वरण संधी. स्पष्टीकरण अनुस्वार पुढील वर्गाशी सुसंगत झाला आहे. 27. यशोदाचा संधिविच्छेद कोणता? अ. यशदा. बी. यशहदा. सी. यशोदा. डी. यशादा. उत्तर बी. यशहदा. स्पष्टीकरण विसर्गाचा ओ झाला आहे. 28. संधी शब्दाचा अर्थ काय? अ. विभाग. बी. जोड. सी. अलंकार. डी. विभक्ती. उत्तर बी. जोड. स्पष्टीकरण दोन वर्ण किंवा शब्दांची जोड म्हणजे संधी. 29. प्रत्येक मध्ये कोणती संधी आहे? अ. यण संधी. बी. गुण संधी. सी. वृद्धी संधी. डी. दीर्घ संधी. उत्तर अ. यण संधी. स्पष्टीकरण इ ऐ असा बदल झालेला आहे. 30. धर्मोपदेश चा संधिविच्छेद कोणता? अ. धर्म उपदेश. बी. धर्मो उपदेश. सी. धर्म उपदेश. डी. धर उपदेश. उत्तर अ. धर्म उपदेश. स्पष्टीकरण अ उ ओ हा गुण संधीचा नियम. 31. उल्लास मध्ये कोणती संधी आहे? अ. द्वित्व संधी. बी. परस्वरण संधी. सी. गुण संधी. डी. विसर्ग संधी. उत्तर अ. द्वित्व संधी. 32. निरुपाय मध्ये कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. विसर्ग संधी. सी. दीर्घ संधी. डी. परस्वरण संधी. उत्तर बी. विसर्ग संधी. 33. संग्रह या शब्दात कोणती संधी आहे? अ. परस्वरण संधी. बी. गुण संधी. सी. यण संधी. डी. वृद्धी संधी. उत्तर अ. परस्वरण संधी. 34. महोदय मध्ये कोणती संधी आहे? अ. गुण संधी. बी. दीर्घ संधी. सी. वृद्धी संधी. डी. यण संधी. उत्तर अ. गुण संधी. 35. अनुच्छेदचा योग्य संधिविच्छेद कोणता? अ. अनुच्छेद. बी. अनुच्छेद.
सी अनुच्छेद, डी अनुच्छेद. उत्तर अ अनुच्छेद. 36 विच्छिन्न मध्ये कोणती संधी आहे? अ तुगागम संधी, बी गुण संधी, सी दीर्घ संधी, डी विसर्ग संधी. उत्तर अ तुगागम संधी. 37 मनोरथ मध्ये कोणती संधी आहे? अ विसर्ग संधी, बी परसवर्ण संधी, सी वृद्धी संधी, डी यण संधी. उत्तर अ विसर्ग संधी. 38 महोत्सव या शब्दात कोणता नियम लागू आहे? अ अ उ ओ, बी अ इ ए, सी अ ए ऐ, डी इ आ या. उत्तर अ अ उ ओ. 39 सच्चरित्रचा संधिविच्छेद कोणता? अ सच्चरित्र, बी सच्चरित्र, सी सच्चरित्र, डी चरित्र. उत्तर अ सच्चरित्र. 40 गंगोर्मी मध्ये कोणती संधी आहे? अ गुण संधी, बी वृद्धी संधी, सी यण संधी, डी दीर्घ संधी. उत्तर अ गुण संधी. 41 सदैव मध्ये कोणता नियम लागू आहे? अ अ ए ऐ, बी अ उ ओ, सी इ आ या, डी अ आ. उत्तर अ अ ए ऐ. 42 उद्घाटनचा संधिविच्छेद कोणता? अ उद्घाटन, बी उद्घाटन, सी उद्घाटन, डी उद्घाटन. उत्तर अ उद्घाटन. 43 तेजोमय मध्ये विसर्गाचा कोणता बदल झाला आहे? अ स, बी र, सी ओ, डी लोप. उत्तर सी ओ. 44 प्रातःकाल मध्ये विसर्गाचे काय झाले आहे? अ र झाला, बी स झाला, सी कायम राहिला, डी ओ झाला. उत्तर सी कायम राहिला. 45 निरर्थचा संधिविच्छेद कोणता? अ निअर्थ, बी निअर्थ, सी निरअर्थ, डी निअर्थ. उत्तर बी निअर्थ. 46 उच्चार मध्ये कोणती संधी आहे? अ श्चुत्व संधी, बी गुण संधी, सी वृद्धी संधी, डी विसर्ग संधी. उत्तर अ श्चुत्व संधी. 47 स्वरसंधी मध्ये कोणत्या वर्णांचा संबंध असतो? अ स्वरांचा, बी व्यंजनांचा, सी विसर्गाचा, डी अनुस्वाराचा. उत्तर अ स्वरांचा. 48 व्यंजनसंधी मध्ये मुख्यतः काय बदलते? अ स्वर, बी व्यंजन, सी मात्रा, डी अनुस्वार. उत्तर बी व्यंजन. 49 विसर्गसंधी मध्ये कोणते चिन्ह महत्वाचे असते? अ अ, बी सी अह, डी. उत्तर सी अह. 50 संधिविच्छेद म्हणजे काय? अ शब्द जोडणे, बी शब्द बदलणे, सी संधी झालेला शब्द वेगळा करणे, डी समानार्थी शब्द शोधणे. उत्तर सी संधी झालेला शब्द वेगळा करणे. संधी हा मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून दोन वर्ण, अक्षरे किंवा शब्द एकत्र आल्यावर त्यांच्या उच्चारात किंवा रूपात होणाऱ्या बदलाला संधी असे म्हणतात. भाषेचा उच्चार अधिक सुलभ, मधुर आणि प्रवाही करण्यासाठी संधीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ विद्या आलय विद्यालय आणि सूर्य उदय सूर्योदय हे संधीची उदाहरणे आहेत. संधीमुळे शब्दांची रचना अधिक शुद्ध आणि प्रभावी बनते तसेच संस्कृतनिष्ठ शब्द समजणे सोपे जाते. मराठी व्याकरणात संधीचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. 2 स्वर एकत्र आल्यावर होणाऱ्या बदलाला स्वरसंधी म्हणतात.
व्यंजनांमध्ये बदल होऊन तयार होणारी संधी म्हणजे व्यंजनसंधी, तर विसर्ग पुढील वर्णाच्या प्रभावामुळे बदलल्यास विसर्गसंधी होते. स्वरसंधीमध्ये दीर्घ, गुण, वृद्धी, यण आणि अयादी असे प्रकार आहेत. व्यंजन संधीमध्ये परसवर्ण, जष्ट्व, श्चुत्व, तुगाग आणि द्वित्व संधी यांचा समावेश होतो. प्रत्येक संधीचे स्वतंत्र नियम आणि उदाहरणे आहेत. संधीचा अभ्यास शुद्ध लेखन, योग्य उच्चार आणि शब्दरचना समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मराठी साहित्य, धार्मिक ग्रंथ आणि संस्कृतनिष्ठ भाषेमध्ये संधीचा मोठ्या प्रमाणात उपयोग आढळतो.